तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जर तुम्हाला ॲड्स येत असतील तर त्या कशा पद्धतीतून बंद करायच्या ते तुम्हाला मी सांगणार आहे। बरेचशे जणांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जे काही आहेत ते सारख्या ॲड्स येत असतात, जसं की तुम्ही यूट्यूब ओपन केलं किंवा फेसबुक ओपन केलं, व्हॉट्सअप ओपन केलं किंवा इंस्टाग्राम ओपन केलं तर तुम्हाला सारखे जर ॲड्स येत असतील तर ह्या ॲड्स कशा बंद करायच्या ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब ही नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। एकदम सिंपल आणि एकदम छोटा व्हिडिओ झाला, त्यामुळे आजचा व्हिडिओ तो विदाउट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो कसं असतं की तुमच्या मोबाईलमध्ये ॲड्स येतात कशाने ते तुम्हाला सांगतो। तुम्ही कुठली थर्ड पार्टी एखादी ॲप्लिकेशन डाउनलोड केली असेल तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला ॲड्स येतात, तर ते कशा पद्धतीतून बंद करायचं, कशा पद्धतीतून ते ॲप्लिकेशन डाउनलोड आहे का नाही ते पाहिजे सगळं काय तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर सांगतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो मी ज्या काही तुम्हाला सेटिंग सांगणार ह्या सेटिंग फक्त तुम्हाला विदाउट स्किप करता पाहिजे। एक सेटिंग करायचं आहे आणि ती सेटिंग कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय तुम्हाला मी सांगणार आहे। फक्त आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तर तुमच्या मोबाईलचं जी की सेटिंग असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। मोबाईलचं सेटिंग ओपन केलं तर सर्च बारमध्ये तुम्हाला ॲप्स सर्च करून घ्यायचं आहे। ॲप्स सर्च केल्यानंतर ॲपचे जे काही सेटिंग्स असतील ते सगळे येऊन जातील। फक्त खाली स्क्रोल डाऊन करत जाते ते ॲप इन्फॉर्मेशन भेटेल आणि ॲप्स भेटेल। जरी तुम्ही ॲप इन्फॉर्मेशनवर जरी क्लिक केलं तरी तुम्ही तिथेच येणार आहे आणि ॲप्सवर जरी क्लिक केलं तरी सुद्धा तुम्ही तिथेच येणार आहात। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून अशी एक ॲप्लिकेशन तुम्हाला बघायची आहे, जसं की समजा त्या ॲप्लिकेशनचं नाव सुद्धा नाही, त्या ॲप्लिकेशनचा लोगो नाही, फक्त जी की 105 MB जसं की लिहिलं आहे बघू शकता। त्यानंतर 172 MB 135 MB असं लिहिलं आहे, फक्त तेवढंच असणार आहे जी किती MBचं आहे ती ॲप्लिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले तर इथून बघून घ्यायची आहे। कुठं अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन आहे ज्याला नाव नाही ते ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड असेल तर तिला तुम्हाला अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे। एकदम सिंपलच नाही आणि फक्त तुम्ही एकदा ते अनइन्स्टॉल करून घेतलं की तुम्हाला कुठली सुद्धा ॲड येणार नाही। आणि सगळ्यात पहिले अनइन्स्टॉल करायच्या आधी तुम्हाला एक सेटिंग सांगतो, जसं की बघू शकता या मोबाईलमध्ये माझ्या एक सुद्धा तसले ॲप्लिकेशन डाउनलोड नाही, जसं की बघू शकता, जसं की आता अशा पद्धती सुद्धा ॲप्लिकेशन असू शकते बघू शकता। फक्त इथे लोगो नसणार आहे आणि ज्याचं किती नाव दिसत नसेल आणि जिथे जागा आहे तिथे फक्त तुम्हाला जे की 4.48 MB दिसत असेल अशा पद्धतीतून जर असेल तर समजायचं ती ॲप्लिकेशन आहे ती तुम्हाला अनइन्स्टॉल करायचं। अनइन्स्टॉल कशा पद्धतीतून करायचं आहे, जसं की बघू शकता गुगल पेचं मी याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता सगळ्यात पहिले तो फुल स्टॉप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अनइन्स्टॉलचा एक ऑप्शन भेटेल त्यावर क्लिक करून तुम्ही अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले तर लक्षात ठेवायचं फुल स्टॉप ही ॲप्लिकेशन तुम्ही 100% करून घ्या आणि त्यानंतर अनइन्स्टॉल ही ॲप्लिकेशन करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला सांगतो इथून तुम्हाला सगळ्या जे की तशा ॲप्लिकेशन्स ज्या की असतील ज्याला नाव नाही आणि तुम्ही डाउनलोड करून घेतले ती ॲप्लिकेशन सगळ्या अनइन्स्टॉल करून घ्यायच्या। हे एकदा तुम्ही काम केलं की तुमच्या मोबाईलवर एक सुद्धा फालतूची ॲड्स येणार नाही। तरी सुद्धा आली तर समजा इथे रिसेंटला तुमच्या जर ती अशी चालू असेल बघू शकता, रिसेंटला जर ती ॲड चालू असेल तर त्याच्या अशा पद्धती प्रेस करून घ्यायचा आहे। प्रेस केल्यानंतर त्याचे जे की ॲप इन्फॉर्मेशनचं जी की सेटिंग असेल आत्ता जी की आपण ओपन केलं तिथे डायरेक्ट जायचं आणि तिथून सुद्धा तुम्हाला जी की ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला डिलीट करून घ्यायची आहे। आणि एकदा तुम्ही डिलीट करून घेतलं तिथून ॲप्लिकेशन ज्या काही असतील जसं की बघू शकता इथं ॲपमध्ये मी गेलेलो आहे, इथून तुम्ही एकदा डिलीट केली की समजायचं की इथून पुढे तुमच्या मोबाईलमध्ये कुठली जी काही ॲड्स येत होते कुठली ॲप्लिकेशन यूज करताना ती ॲड्स लाईफमध्ये कधीसुद्धा येणार नाही आणि 100% वर्किंग ट्रिक आहे। स्वतः मी ट्राय केलेली आहे आणि एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा, ज्या की तुम्हाला फालतूच ॲड्स येत असतील त्या 100% आहेत ते थांबणार आहेत। हा होता आजचा व्हिडिओ, आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। एकदम छोटा व्हिडिओ होता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।